हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आय डोंट नो, मी खूप 9-10 महिन्यांनी काहीतरी यूट्यूब व्हिडिओ बनवते आहे आणि फायनली आज मुहूर्त लागला आहे. कारण टुडेज व्लॉग इज गोना बी सो 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 मच स्पेशल. कारण मी आणि माझ्या गर्लफ्रेंडचा ग्रुप फायनली 4-5 वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर आणि प्लॅनिंगनंतर पहिल्यांदा आम्ही ट्रिपवर चाललो आहे आणि ते पण बनारस. आणि आपली ऑलमोस्ट पॅकिंग या ठिकाणी झाली आहे, दाखवते तुम्हाला. तर आपण जास्त पसारा नाही, फक्त 3च बॅग्स घेतल्यात. वी आर फायनली हिअर. आम्ही चुकून जनशताब्दीमध्ये बसलो होतो पण आता आम्ही उतरलोय सुखरूप आणि अजून आमची ट्रेन यायला भरपूर वेळ आहे. स्टे ट्यून्ड. खूप किती ऊन येते, 9 मिनिटं लेट आहे. सो येस, इधर से लफड़ा चालू आली बघ पूजा. इधर से लफड़ा चालू. पूजा पूजा आली आली आली. काकू आले. हॅलो हॅलो, माइक चेक माइक चेक. मी मधू, लक्षात ठेवा इथून पुढे. Yeah, hi, this is Lakshana. It's exciting. बोला बोला. मी तर सगळ्यांना माहितीच असेल. थँक्यू. हॅलो, हाय. आम्ही चाललोय आमच्या पहिल्या ट्रिपसाठी अँड वी आर व्हेरी एक्सायटेड. बघ हे काय भुकेलेला जेवण द्या, भुकेलेला. नाहीये, आम्ही जरा धपाटे दिले, धपाटे. लंच टाईम. आम्ही आता सध्या मनमाड स्टेशनला आहोत. ही आमची तिसरी वेळ आहे खाण्याची, 3rd टाइम. Few minutes to go, actually few seconds to go, because our train to Banaras is here. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. स्नॅक नंबर 4. नंदिनीच्या पप्पांनी आता आम्हाला जळगाव जंक्शनवर फुलाटोचे थिक शेक्स आणून दिलेले आहे. सो थँक्यू नंदिनी अँड थँक्स टू काका. ये हा आहे लोटस बिस्को, स्ट्रॉबेरी आणि तर रात्रीचे 7:30 वाजलेत आणि सॅडली आमच्याकडे एकही लोअर सीट नाही आहे. आमच्याकडे 2 मिडल आहे आणि 2 अप्पर आहेत आणि एक आमचं कन्फर्म झालेलंच नाही आहे. त्यामुळे आमची आता जेवणाची थोडीशी फजिती होतीये, तर मी तुम्हाला दाखवते. तर इकडे लक्षणं आहे, इकडे मी आहे आणि ह्या मस्त टेस्टी पुऱ्या पूजाने आणलेल्या आहेत. आणि आय स्वेअर आमची खूप फजिती होतीये, बट वी आर इन दिस टुगेदर, एन्जॉयिंग दिस फजिती टुगेदर. ये मजबूर है पर आप नहीं. सो आमचे फायनली जेवण वगैरे इथे झालेले आहेत आणि खूप कंजेस्टेड याच्यामध्ये बसलोय आम्ही. पण आमच्या इकडे खूप छान एंटरटेनमेंटचं आता सध्या एक गोष्ट चालू आहे आणि ती म्हणजे इज रिअल. ही बघा, ही आहे पूजाची कलाकृती. अँड द आर्टिस्ट. किती छान आलं. स्ट्रगल इज रिअल गाईज, बट द शो मस्ट गो ऑन. या Gossip Pro Max कंटेंट. थँक यू सो मच पूजा. यार मला हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आता सकाळचे 10-10:30 झाले आणि आम्ही आता प्रयागराज स्टेशनला आहे आणि बाकीचे सगळे आता भेळ बनवत आहेत, तर दाखवते. त्याच्यामध्ये थोडंसं भेळ मेकिंग इन प्रोग्रेस. चिवडा
and Nandini is cutting the onions and tomatoes. आवडते का नंदू? तीनों भाई तीनों तबाही. चिवडा. चिवडा इन मेकिंग. चना जोर गरम ट्रिपल प्रो मैक्स प्रो. बरं आहे. वाह यार किती मस्त दिसते भेळ. Finally guys, 10 minutes to go. Yay! सो हॅलो गाईज, वेलकम बॅक. जसं तुम्ही बघू शकता की मी रेडी झालेली आहे आणि आता जवळपास 4 वाजलेले आहेत आणि आम्ही 1 वाजता हॉटेल रूमवर आलो आणि आम्ही विचार केला की ठीक आहे 3 वाजेपर्यंत आपण आरामात आवरून घेऊ आणि मग बाहेर मस्त भटकंतीसाठी जाऊ, मार्केटमध्ये जाऊ, चांगलं खाऊ पिऊ. बट लाईक यू नो वॉट गर्ल्स, म्हणजे मला 3 वाजता निघायचं होतं पण आम्हाला आता 4 झालेत आणि अजूनही रेडी झालेलं नाही आहे. मी झाली आहे रेडी, पूजा झाली आहे, लक्षणा पण, नंदिनी आणि मधू अजून पण बाकी आहेत. ठीक आहे, त्यांच्याकडे एक जेन्युइन रिझन आहे कारण त्यांनी लेट सुरू केलं तयार व्हायला. देअर मिस्टेक. ताणे मारतायत मला ते. थांबा तुम्हाला दाखवते त्यांची तयारी कशी चालू आहे. सो नंदिनी, वाय सो लेट? कारण मे बी आमच्या आधी काही लोक आंघोळीला गेले होते त्यामुळे आम्हाला नंतर जायला मिळालं. ते काही लोक होते बाकी आमच्या हम 5 मधल्या 3 जणी आणि शेवटी मधू गेली, तिच्यानंतर मी गेले. तरीही आय एम ऑलमोस्ट 99% रेडी. बाकी आहे. झालंय. मधू इज ऑल्सो रेडी. काय झालं, आम्ही काही लोकांना प्रायोरिटी दिली आहे आणि आम्ही अच्छा. थोडंसं बॅकफूटवर आलोय. अच्छा. लवकर तयार होऊन जरा जास्त नाटकं करतात. रिझन्स, ऑल रिझन्स. आम्ही सगळेजणी खाली आहेत पण आय डोंट नो पूजावरती काय करतीये, तर आपण त्यांना विचारूयात की पूजा तुला कसं वाटतंय वरती जाऊन. मी नेहमी ढगातच असते तर मला ढगात बसण्यावरती भारी वाटतं एकदम. माझं लहानपणीचं स्वप्न होतं की मला बंक बेड पाहिजे आणि मी शेवटी तो बंक बेड हासिल केला आहे. मी 2 दिवस ह्याच बंक बेडवरती झोपून आहे वरती अँड आय एम व्हेरी एक्सायटेड. इट्स टाइम टू गो. लेट्स गो गाईज. आता आम्ही पिझ्झेरिया वाटिका कॅफेला जातोय, जो की इंडियामधला फर्स्ट पिझ्झेरिया आहे. सो दिस इज द पिझ्झेरिया वाटिका कॅफे. लेट्स गो इन. सो फायनली 1 तासाच्या वेट नंतर आम्ही पिझ्झेरियामध्ये आलो आहे आणि आम्ही आता मागवलं आहे ॲपल पाय विथ आईस्क्रीम, मार्गरिटा विथ 1 टॉपिंग अँड व्हाईट सॉस पास्ता. फोटोशूट प्रोग्राम. मार्गरिटा विथ 1 टॉपिंग, व्हाईट सॉस पास्ता अँड द फेमस ॲपल पाय विथ आईस्क्रीम. सो हाय गाईज, आम्ही इथे गंगा आरतीसाठी आलेलो आहे आणि लकीली आम्हाला खूप छान सीट्स भेटले आहे आणि थोड्या वेळातच गंगा आरती सुरू होणार आहे. हाय गाईज, आमची गंगा आरती झाली आणि त्यानंतर आम्ही बरेच पुढे घाट एक्सप्लोर करत करत वॉक केलं आणि त्यानंतर मग आम्ही परत खाऊ गल्लीमध्ये आलो. तिकडे बरेच मोमोज वगैरे, पाणीपुरी, काय काय खाल्लं आहे आणि आता आम्ही सगळे इथे थोडंसं चिल करत बसलो होतो आणि त्यानंतर आम्ही रूमवर जाऊ. तर सगळे आता खूप थकलेले आहेत, तर मी तुम्हाला थकलेले चेहरे दाखवते सगळ्यांचे. 3
hours later. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू बनारस डे 2. आता सकाळचे 5:30 वाजलेत आणि आम्ही आता दर्शनासाठी चाललोय काशी विश्वनाथच्या आणि त्यानंतर कालभैरवचं दर्शन करू. नमो पार्वती पते हर हर महादेव. यांचे चेहरेच आपल्याला सगळं काही सांगून जात आहे. पूजाने लिटरली 15 मिनिटातच तिने उठून सगळं आवरलेलं आहे. अजून पण झोपेतच आहे. हर हर महादेव, हर हर महादेव. तर आम्ही आता काशी विश्वनाथचं दर्शन घेऊन आलोय आणि आता आम्ही घाटाकडे चाललोय. सो दिस इज दॅट मिस्टरियस चंद्रकूप वेल. आणि असं म्हणता की जेव्हा तुम्ही त्या विहिरीमध्ये स्वतःचा चेहरा बघता, जर तुम्हाला तुमचा चेहरा दिसला तर तुमची सध्या तरी डेथ लवकर नाही आहे. आणि जर तुम्हाला तुमचा चेहरा नाही दिसला तर असं म्हणतात की 6 महिने किंवा वर्षभराच्या आतमध्ये तुम्ही इथे नसाल. सो आय डोंट नो की यामधलं किती खरं आहे आणि किती नाही. मी त्या विहिरीमध्ये स्वतःचा चेहरा बघितला आणि देवाच्या कृपेने मला माझा चेहरा त्याच्यामध्ये दिसलेला आहे. 2 hours later. सो गाईज, आता संध्याकाळचे 3:30 वाजलेले आहे आणि आम्ही परत निघालो आहे भटकंतीला. तर जसंच आम्ही त्या मिस्टरियस वेलमध्ये स्वतःचा चेहरा बघण्यानंतर आम्ही गेलो अन्नपूर्णा भोजनालयामध्ये. तिकडे आम्ही सुंदर असा लंच केला अँड इट वॉज अमेझिंग. आणि त्यानंतर आम्ही थोडंसं मार्केट एक्सप्लोअर केलं आणि आम्ही आमच्या रूमवर वापस आलो. त्यानंतर आम्ही एक छोटीशी नॅप घेतली आणि परत रेडी झालो बाहेर जाण्यासाठी. शॉपिंग टाइम. आई हैव बॉट दिस वन. इसमें 3 पीसेस है एंड आई गॉट इट फॉर 100. नशीब आत्ताच बघितलं. हे घेतलंय मी. थकलेले चेहरे. आज आम्ही खूप थकलोय, खूप जास्त. आणि आम्ही दोघी जास्त, मे बी आम्ही थोडंसं जास्त चाललोय बाकीच्या. शॉपिंग झालेली आहे, खूप सगळ्या गोष्टी घेतल्या, खूप सगळ्या. इट्स सोडा टाइम गाईज. कारण वेगळे सोडा पिण्याचं ते मी तुम्हाला नाही सांगणार. दिस इज द बेस्ट मोमो प्लेस सो फार. बेस्ट प्लेस इन वाराणसी. डू कम. येस, 3 प्लेट. येस, तर मोमोज भैया. किती शॉपिंग पूजा. यार मला मॅग्नेट्स बाकी आहे माझे. हे कोण घेत आहे अजून? हे अजून कोण घेत आहे? 80 घाट अँड मोमोज. आता 9:15 अप्रॉक्स वाजलेले आहेत आणि मी आणि माझ्या गर्लफ्रेंड सध्या आम्ही 80 घाटवर बसलो आहे आणि आम्ही सध्या मॅगीची ऑर्डर दिली आहे, ती पण कुल्हडवाली मॅगी. आणि सोबतच आम्ही मोमोजसुद्धा एन्जॉय करतो आहे. म्हणजे यापेक्षा जास्त अजून काय पाहिजे. बेस्ट मुमेंट. Cravings are still not satisfied. That's why we are here in Pizzeria again for one more time. Pizzeria Margherita with one topping again. आमच्या इथे फुल ऑन एंटरटेनमेंट होतोय आणि खूप मज्जा येते. तुम्हाला हे बघावं लागेल. ये मजबूर हैं पर आप नहीं. ओ माय गॉड. आपला फेवरेट रील स्टार आपल्याला सोडून तिकडे जाऊन तो सिगरेट पितोय आणि ह्या बाबतीला घेऊन आपली पूजा खूप नाराज आहे. मी काहीच बोलले नाही. मी फक्त म्हणले अरे यार तो तिथे जाऊन सिगरेट पितोय. किती मोटिवेशन भेटत होतं मला त्याला बघून. पण एक्झॅक्टली काय नाही करू शकत. पडलायस तू, पडलायस आमच्या नजरेतून. 80 घाट ॲट 11 PM इज प्युअर वाईब. आणि असंच आपला बनारस डे 2 इथे संपतोय. बाय बाय. 3 hours later. वेलकम टू बनारस व्लॉग डे 3. सगळ्यात इम्पॉर्टंट दिवस आहे.
जो की आहे नट्टाफट्टा करून बोट राईड्समध्ये बसून छान छान फोटोज काढणं. सो इट इज क्वाईट अन इम्पॉर्टंट डे फॉर अस. सो सेंड अस युअर लक. यार आपण हे Struggle is real. ब्युटिफुल गर्ल. कसं वाटतंय तुम्हाला? तुमचा रिव्ह्यू सांगा आजचा. तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? वर्षाची सुरुवात ही खूप छान पद्धतीने झालेली आहे. आणि तुमचे फोटोज कसे होते? आपल्याला खूप चांगला फोटोग्राफर लागलेला आहे. फक्त अनुजाच नाही तर पूजाने पण खूप छान काम केलेलं आहे आणि मधूने पण खूप छान काम केलेलं आहे. एकदम रिस्की स्टंट्स केले तिने काव केलेलं आहे आणि ती त्यांची भाषा सुद्धा शिकली आहे. टाका. लास्ट डे ऑफ ट्रिप. फायनली आपली ट्रिप संपत आहे विथ लॉट ऑफ वीकनेस अँड पिंपल्स. आपण घेऊन आता घरी जात आहे. सक्सेसफुल झालेली आहे. भांडणं सकट झालेली आहे बट गुड नोटवर एंड झालेली आहे. सो येस, बाय बाय.